चतुश्रुंगी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने गोखलेनगर परिसरात धडक कारवाई करत बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेला प्रतिबंधित तंबाखूजन्य गुटखा व पान मसाल्याचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत एक आरोपीला अटक करण्यात आली असून तब्बल 19,51,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 27 एप्रिल रोजी गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग सुरू असताना चतुश्रुंगी पोलीस स्टेशनच्या पथकाला माहिती मिळाली की गोखलेनगर येथे एका ठिकाणी विनापरवाना प्रतिबंधित तंबाखूजन्य गुटखा साठवून त्याची विक्री केली जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व खात्री करून छापा टाकला. या कारवाई दरम्यान अमर नंदू पन्हाळकर 37 रहा 101 जनवाडी जनता वसाहत पुणे याला ताब्यात घेण्यात आले. तपासात त्याच्याकडे विक्रीसाठी साठवून ठेवलेला मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा व पान मसाला आढळून आला. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून 13,51,150 रुपये किमतीचा तंबाखूजन्य माल तसेच 6 लाख रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण 19,51,150 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे हे करीत आहेत. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 चिलुमुला रजनीकांत, सहाय्यक पोलीस आयुक्त खडकी विभाग विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. चतुश्रुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावडे व पोलीस निरीक्षक गुन्हे अश्विनी ननावरे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार इरफान मोमीन, बाबूलाल तांदळे, श्रीकांत वाघवले व शिर्के केली.